श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पण एखादा व्यक्ती आपल्याला कंटिन्यू रडवतो आणि असं कोणीच व्यक्ती नसतं की ज्याच्या आयुष्यामध्ये त्याला रडवणारा, त्याला सतवणारा, त्याला त्रास देणारा किंवा त्याला काहीतरी बाधा करणारा माणूस नाही किंवा व्यक्ती नाही. कधी कधी असं होतं की आपण आपली प्रगती ज्यावेळेस होते त्यावेळेस आपल्याला हा अनुभव खूप खूप जास्त प्रमाणामध्ये येतो. कारण आपली प्रगती कुणालाच देखवत नाही, कुणालाच पाहवत नाही. आपण थोडं जरी पुढे जायला लागलो की आपले शत्रू इतके वाढत जातात की कालपर्यंत एका ताटात खाणारा मित्र, कालपर्यंत आपल्या हक्क्याला धावून येणारा आपला नातेवाईक, भलेही तो आपला भाऊ असेल, बहीण असेल, आपले सासू असतील, सासरे असतील किंवा दीर असेल, भाऊजाई असेल किंवा आई वडील सुद्धा असतील, तुमचा नवरा असेल, बायको असेल, प्रियकर असेल, प्रेयसी असेल, कोणीही असू द्या, अगदी तुमची मुलं सुद्धा, ज्या वेळेस आपण त्यांना गरज होती, रात्रीचा दिवस करून त्यांच्यासाठी धावलो, त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्टँड घेतला आणि आपल्यावरती ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस तर जाऊ द्या हो, परंतु आपल्या सुखातही लोक सुख मानत नाही. आपल्या दुःखाची गोष्ट तर खूप लांब राहिली, परंतु ज्यावेळेस आपण दुःखात असतो त्यावेळेस हीच लोक काहीतरी आपली निंदा नालस्ती करतात, आपला पाय ओढण्याचं काम करतात. भले आपण चटणी भाकर खाऊन आपण आपल्या घरामध्ये खुश असतो, परंतु ह्या लोकांना तेही देखवत नाही. ही लोक काहीतरी आपल्याला नजरबाधा म्हणा, त्याचप्रमाणे वास्तुदोष म्हणा किंवा कोणती तरी इरापिडा आपल्याला लावून देतात. नजर दोष असो, कोणतीही असो, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, काहीतरी लिंबू, आपण म्हणतो ना लाल लाल मिरच्या, हे ते बाहुल्या, हे ते आणून आपल्या दरवाज्यामध्ये टाकतात. किंवा बहुतेक वेळा तर असं होतं, आपला उद्योग व्यवसाय खूप सुंदर चालू असतो, खूप छान चालू असतो, पण अचानक एखादी व्यक्ती आपल्या बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये किंवा घरामध्ये येऊन जाते आणि ती व्यक्ती येऊन गेल्याच्या नंतरच आपल्या घरात किंवा उद्योग व्यवसायामध्ये पूर्ण पूर्ण उथलपुथल चालू होते. म्हणजे ते उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होते. इतका संसार सुखाचा चालू होता ताई, पण अचानकपणे काय झालं माहिती नाही. आमच्या घरात कंटिन्यू वादविवाद चालू आहेत, कंटिन्यू भांडणं चालू आहेत. आमचा मुलगा आमचा ऐकत नाही, माझे मिस्टर वाईट वळणाला लागलेले आहे किंवा माझी बायको माझ्यासोबत कंटिन्यू भांडते, आमच्या घरात लक्ष्मीच येत नाही, आमच्या घरात कंटिन्यू आजारपणा चालू आहे, आमच्या घरामध्ये येणारा पैसा टिकत नाही. एक ना हजारो कमेंट्स अशाच आहेत. पहा, मी बरेच दिवस व्हिडिओ बनवले नाही, काही कारणं होती त्यामुळे नाही बनवलं. त्यासाठी सर्वप्रथम क्षमा मागते. प्रयत्न करेल की रोज तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणत जाईल. तर पहा, आजचा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला ज्याने रडवलं, ज्याने तुम्हाला पदोपदी अपमानित केलं, समाजात, घरात, दारात, तुमच्या कामात, उद्योग व्यवसाय, प्रत्येक ठिकाणी ज्या व्यक्तीने तुम्हाला फसवलं, रडवलं, जी व्यक्ती तुमच्या शत्रू बनत चाललेली आहे, जी व्यक्ती कंटिन्यू तुम्हाला अपमान करते, कंटिन्यू तुम्हाला अपमानित करते, एकही संधी तुम्हाला रडवण्याची सोडत नाही, त्या व्यक्तीला वठणीवर आणण्यासाठी, त्या व्यक्तीला रडवण्यासाठी आजचा हा उपाय आहे. सुरुवातीला सांगते, ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी पुढे व्हिडिओ नाही पाहिला तरीही चालेल. तर हा जो उपाय आहे, हा उपाय लाल किताबमधील आहे आणि 1001% अनुभूती देणारा आहे. फक्त माणसाकडे जो कोणी उपाय करणार आहे त्याच्याकडे पॉझिटिव्हिटी असणं तितकं गरजेचं आहे, त्या व्यक्तीकडे संयम असणं तितकं गरजेचं आहे. त्या व्यक्तीकडे किंवा जो कोणी उपाय करणार आहे त्या व्यक्तीला स्वतः असं ठाम वाटलं पाहिजे की हो, मी हा उपाय करतोय ना किंवा करतीये ना, ही स्वामीचीच इच्छा आहे आणि 1001% या उपायामुळं मला समोरील माझा जो कोणी शत्रू आहे किंवा जो कोणी व्यक्ती मला रडवतोय, जो कोणी व्यक्ती मला हीनतेची वागणूक देतो, निश्चित तो रडणारच आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की विनाकारण कुणाला तरी त्रास देण्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर हा उपाय तुम्हाला लागू पडणार नाही, उलट त्याचा उलट जो काही त्रास आहे तो तुम्हाला होईल. म्हणून कधीही कुणालाही त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. कारण आपण ज्यावेळेस इतरांसाठी खड्डा खणतो त्यावेळेस त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः जाऊन पडतो. दुसरे पडतील न पडतील तो त्यांचा प्रश्न, त्यांचे कर्म, त्यांचे प्रारब्ध, पण आपण का चुका करायच्या? फक्त आपल्याला आपल्या त्रासातून मुक्त व्हायचं आहे, आपल्या समस्यातून, अडचणीतून मुक्त व्हायचं आहे. जो कोणी आपल्याला त्रास देत आहे त्याला आपल्या रस्त्यातून दूर करायचं आहे, म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता रस्त्यातून दूर करणं म्हणजे तो मरणे का किंवा तो संपणे का? नाही, तो
आपला जो काही तो शत्रूपणा चाललेला आहे किंवा विनाकारण आपल्याला अपमानित करतो, विनाकारण आपल्याला शिवाय श्राप देतो, विनाकारण रडवतो, त्याची ही जी काही भावना आहे, त्याचं हे काही वर्तन आहे, त्या वर्तनामध्ये बदल घडवण्यासाठी हा उपाय आहे. अधिक वेळ न घेता उपाय सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनही ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. सर्वप्रथम सांगते उपाय कधी करायचा. तर हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्ही पूर्ण वीकमध्ये, पूर्ण आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी जरी केलात तरीही चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला पिरियड, सुतक, विटाळ जरी असेल तरीही हा उपाय केला तरीही चालेल, कोणतीही अट या उपायाला नाही. फक्त एकच लक्षात ठेवायचं की दिवसभरामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. हा जो उपाय आहे हा तुम्हाला सूर्यास्त झाल्याच्या नंतर, म्हणजे सूर्य मावळल्याच्या नंतर, थोडा ज्यावेळेस अंधार पडतो त्या टायमिंगला करायचा आहे. उपायासाठी साहित्य काय लागणार, तर उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू. लिंबू पहा, जास्त पिवळंही घ्यायचं नाही आणि जास्त हिरवंही घ्यायचं नाही, असं मीडियम लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे. थोडंसं पिवळं, थोडंसं हिरवं, त्याला कुठे डाग नसावेत. माझ्या लिंबाला थोडेसे डाग आहेत, हे पहा, हे माझ्या घरातील होतं, उपायासाठी मी घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेलं आहे, सॉरी. तर अशा प्रकारे तुम्हाला ताजं फ्रेश एक लिंबू घ्यायचं आहे. ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्या दिवशी जरी मार्केटमधून आणलं तरीही चालेल, किंवा घरात असेल ते जरी घेतलं तरीही चालेल. तर एक फ्रेश लिंबू लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे सुई. आता सुई कोणाच्या घरात नसते असं नाही, समजा तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही मार्केटमधून जरी आणले तरीही चालेल. हे पहा, या पद्धतीची सुई असते, दिसते का तुम्हाला, हे पहा इथे दिसेल ही सुई. अशा प्रकारची सुई तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. हे पहा इथं ड्रेसवरती दिसेल, अशा प्रकारची सुई घ्यायची आहे. लांब, यापेक्षाही मोठी येते, ती घेतली तरी चालेल किंवा ही जरी घेतली तरी चालेल. आता तुमच्याकडे सुई कशी आहे त्यावरती डिपेंड आहे की धागा कोणता घ्यायचा. आता हा पहा, ही धाग्याची गुंडी आहे जी आपण मशीनला वगैरे वापरतो शिलाईची. तर छोटी जर सुई असेल तर छोटा काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे मोठी सुई असेल तर तुम्ही मोठा जरी काळ्या रंगाचा धागा जरी घेतला, हे पहा अशा पद्धतीचा, तरीही चालेल. जशी सुई आहे त्या पद्धतीने घ्यायची. ती सुई धाग्यामध्ये ओवून घ्यायची, जशी की आता दाखवली त्या पद्धतीने. कुठे गेली, हां इथे. तर हे पहा, एक मिनिट, ही अशा पद्धतीने धाग्यामध्ये सुई ओवून घ्यायची. आणि ही सुई ओवून घेतल्याच्या नंतर ना अजून काय लागणार आहे, तर एक काळ्या रंगाचा तुम्हाला कपडा सुद्धा लागणार आहे आणि काळ्या रंगाचा एक्स्ट्रा धागा सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर घरामध्ये ठोकण्यासाठी किंवा अडकवण्यासाठी एखादा लोखंडी हुक किंवा एखादा खिळाही लागणार आहे. एवढंच साहित्य लागणार आहे, जास्त काही नाही. आणि काळ्या रंगाचा एक मार्कर, काळ्याच रंगाचा घ्यायचा आहे, किंवा काळ्या रंगाचा शाई पेन, बॉल पेन जरी घेतला तरीही चालेल. आता काय करायचं, हे लिंबू घ्यायचं, हे लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचं. घरातील कोणत्याही दिशेला, कोणत्याही कोपऱ्यात जरी बसलात तरीही चालेल, फक्त बसण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे. एक आसन बसायला घ्यायचं आणि त्यावर बसून उपाय करायचा. धूप, दीप, अगरबत्ती काहीही लावायची गरज नाही. तर काय करायचं, आता हे लिंबू आहे पहा, वरती शेंडा आणि हे इकडनं आपण तोडतो, हा दांडा आहे. तर दांड्याच्या साईडने इथून तुम्हाला ही जी सुई आहे ही आरपार या शेंड्याकडे काय करायची आहे, घुसवायची आहे. आणि ह्या धाग्यामध्ये हे जे लिंबू आहे हे घुसवून घ्यायचं आहे. हे लिंबू घुसवून झाल्याच्या नंतर ना हे पाहता शेंडा आणि ह्या दांडा, इथं मधोमध तुम्हाला त्या शत्रूचं, जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो, जो व्यक्ती तुम्हाला अपमानित करतो, जो व्यक्ती कंटिन्यू तुम्हाला रडवतो, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता समजा माझा एखादा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे आणि ती कंटिन्यू मला रडवते, कंटिन्यू मला अपमानित करते. त्या व्यक्तीचं नाव आहे समजा श्रुती, तर मी इथं लिहिणार श्रुती. किंवा त्या व्यक्तीचं नाव आहे समजा प्रथमेश, तर मी लिहिणार प्रथमेश. राहुल किंवा जे काही नाव आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. हे नाव लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे लिंबू धाग्यात ओवून तर घेतलं, हे लिंबू धाग्यात ओवून घेतलं की दोन्ही साईडचा धागा अशा प्रकारे पकडायचा. एक मिनिट मी दाखवते. हा, मी लिंबू नाही हे केलं का तर मला आत्ता सध्या हा उपाय नाही करायचा, म्हणून फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला घेतलेलं. आता समजा यामध्ये तुम्ही लिंबू हे करून घेतलं, एक मिनिट, हा, यामध्ये तुम्ही लिंबू टाकून घेतलं की त्याला इथे अशी गाठ द्यायची, इथं खाली लिंबू असणार. आता हे जे झालं, आता हे लिंबाची जी ह्या प्रकारे या लिंबाची जी आता ही पोटली, हे जे ओवून घेतलं, तर हे लिंबू तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशा जी आहे, तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला त्या खिळ्याला या पद्धतीने अटकवून द्यायचं आहे. खिळ्याला अटकवून ठेवायचं. आता ताई आमच्या घरामध्ये खिळाच नाही, मग काय करू, मग एखादा हुक असेल तर हुक लावा. ताई हुकही नाही तर पहा, आपल्या स्टेशनरीच्या दुकानामध्ये
जे असे हे करायचे चिटकवायचे हुक येतात, त्याला डबल स्टिक वगैरे असतं, तर तसले हुक आणून तुम्ही भिंतीला वगैरे चिटकवून द्या. आणि त्याला हे लिंबू जे आहे हे 24 तास तुम्हाला तेथेच अटकवून ठेवायचं आहे. आता 24 तास म्हणजे आज संध्याकाळी तुम्ही समजा 8 वाजता उपाय करताय, तर उद्याच्या 8 वाजेपर्यंत किंवा 7ला करताय, 11ला करताय, तर त्या टायमिंगपर्यंत फक्त रात्री 12च्या आत उपाय करायचा, एवढे लक्षात ठेवा. आता लटकवून ठेवलं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस 24 तास होतील त्यावेळेस तुम्हाला ती पोटली तेथून काढायची आहे. ती पोटली काढायची, सॉरी ते तिथे अडकवलेला आहे, त्या अडकवलेला याच्यावरती तो काळ्या रंगाचा मी तुम्हाला कपडा सांगितला, किंवा काळ्या रंगाचा नसेल तर तुमच्याकडे जो कोणता असेल, कोणत्याही रंगाचा कपडा घ्या, लाल घ्या, पिवळा घ्या, हिरवा घ्या, कोणत्याही रंगाचा जरी कपडा घेतला तरीही चालेल. तो कपडा ह्या हुकावरती, जेथे हे लिंबू अडकवलेला आहे त्याच्यावरती टाकायचा आहे, जेणेकरून बाहेरून येणारे जाणारे त्यांना ते दिसू नये यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. समजा तर आमच्या घरात कोणीच येत नाही, मग ओपन ठेवलं तर चालेल का? हो चालेल, काही हरकत नाही. परंतु माझं तर म्हणणं असं आहे की पहा, झाकून ठेवलं तर अतिशय उत्तम, कारण कधी कोण येईल, कधी कोण काय विचारेल याची गॅरंटी नाही, म्हणून ते सेफ्टी म्हणून झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ज्या टायमिंगला उपाय केला 24 तास झाले की तिथून ते लिंबू घ्यायचं, घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर जाताना एक जग भरून किंवा बकेट भरून पाणी अंगणामध्ये ठेवा किंवा पार्किंगमध्ये ठेवा. हे लिंबू घेऊन मोकळ्या ठिकाणी जायचं. मोकळ्या ठिकाणी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं. दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहिल्याच्या नंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला जमिनीवरती ठेवायचं आणि तुमच्या पायामध्ये चप्पल तशीच ठेवायची. ज्यांना शक्य आहे त्यांनी चप्पल जरी काढली तरी चालेल, ज्यांना शक्य नाही त्यांनी शक्यतो पायामध्ये चप्पल ठेवा. आणि जी डाव्या पायाची टाच आहे, टाच जोराने तुम्हाला त्या लिंबावरती 7 वेळेस दाबायची आहे. जोपर्यंत त्यातून रस निघत नाही तोपर्यंत 7 वेळा जोरात डाव्या पायाची जी टाच आहे, हिल आहे, त्या हिलने ते लिंबू दाबायचं. आणि दाबत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता समजा मी श्रुतीसाठी उपाय केलाय, तुम्ही म्हणा श्रुती 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 श्रुती, 7 वेळेस ते नाव घेणार आणि 7 वेळेस ते लिंबू पूर्णपणे दाबणार. त्या लिंबातून रस बाहेर पडेपर्यंत ते लिंबू दाबायचं. हे दाबून झाल्याच्या नंतर मागे वळून पाहायचं नाही, सरळ तुम्हाला घरी निघून यायचं आहे. घरी आलात की बाहेर जे जग भरून किंवा बकेट भरून पाणी ठेवलेलं आहे त्याने स्वच्छ हातपाय वगैरे बाहेर धुवायचे. आणि जातानाच मोबाईल घेऊन जायचा नाही, कुणालाही सोबत घेऊन जायचं नाही. कितीही जिगरी, कितीही नात्याचं जवळचं व्यक्ती भेटू तरीही बोलायचं नाही. थेट घरी यायचं, मौन धरून घरी यायचं, स्वच्छ हातपाय धुवायचे, डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं, तेथे जाऊन स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, चूळ भरायचे आणि त्यानंतर तुमचं जे काही काम आहे ते करायचं. पहा, तुम्ही घरात आल्याच्या नंतर ते जे काही क्षण असतील किंवा जे काही तास असतील त्या तासांमध्येच तुम्हाला अनुभूती येईल की ज्या व्यक्तीने तुम्हाला रडवलं त्या व्यक्तीचा फोन येईल, ते व्यक्ती स्वतःहून येऊन तुमची माफी मागेल किंवा फोन करून ती तुमची माफी मागेल. कुणा थ्रू तरी जे काही त्यांनी चूक केलेली आहे, जे काही तो तुम्हाला अपमानित करत होता, हे सगळं काही त्याने चुकीचं केलं आहे, तो स्वतःहून हे करेल. तो तुमच्यावर बोलण्यासाठी तडफडेल, तुमच्या मागे पुढे फिरेल. इतका छान हा उपाय आहे. भले तुम्हाला त्या दिवशी अनुभूती नाही आली तर निश्चित तुम्हाला 21 दिवसाच्या आत, 21 दिवस तर खूप झाले हो, 7 दिवसाच्या आत 1001% तुम्हाला अनुभूती येईल. तो व्यक्ती स्वतःहून रडेल, स्वतःहून येऊन तुमची माफी मागेल, तुमच्या इशारावरती नाचेल. तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार होईल. इतका छान हा उपाय आहे. निश्चित उपाय करा. पहा, उपाय किती वेळेस करायचा, तर तुम्ही आठवड्यातून 1 वेळेस जरी उपाय केलात तरी चालेल, दर आठवड्याला जरी केलात तरी चालेल, 15 दिवसातून एकदा जरी केलात तरीही चालेल. तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला किती वेळा उपाय करायचा. फक्त उपाय करायचा आणि लेट्स गो करून सोडून द्यायचं. कंटिन्यू म्हणत राहायचं नाही की ताई उपाय केला काहीच अनुभूती आली नाही. काही काही आहेत, तुम्ही पाहत असाल कमेंट्समध्ये पण, काही महाभाग आहेत की ते येऊन लगेच म्हणतात ताई मी उपाय केला मला काहीच अनुभूती आली नाही. अरे मी सुरुवातीला तेच सांगते की जर तुमचा विश्वास असेल, तुमच्याकडे संयम असेल तरच उपाय करा. तुमच्या मनामध्ये किंतु परंतु येत असेल तर तुम्हाला पुन्हा सांगते उपायाची अनुभूती येणार नाही. कारण आपण सेवा, तोडगे, उपाय यासाठी करतो की आपलं जे काही कर्म आहे त्या कर्माला आपल्या नशिबाची साथ भेटावी. आपण जे काही काम करत आहोत त्या कामामध्ये यश येण्यासाठी, त्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी आपण सेवा, उपाय, तोडगे करत असतो. असं नाही की आपण सेवा करतोय, उपाय करतोय, तोडगे करतोय मग कामधंदे करायचे नाही, असं कधीच होत नाही. आपण कामधंदे तर जोमाने करायचे आहे आणि त्यासाठी नशिबाची साथ भेटावी म्हणून उपाय करायचे आहे. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.